भुज चार चतुर्भुज दशभुज ते सोरे शिव दशभुज ते सोरे तीनों रूप निरखता तीनों रूप मोरे ओम हर 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 महादेव अक्षमाला वनमाला रुद्रमाला धारी चंदन मृगमद चंदा चंदन मृगमद चंदा भोरे शुभकारी ओम हर 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 महादेव पीतांबर व्याघ्रांबर सनकादि जनार्दन स्वामी महाराज की जय। प्रार्थना पूर्वकम नमस्करोमि। जय जनार्दन, जय जनार्दन। या ठिकाणी राज्यभरातून भाविक भक्त जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी येतात। तसेच या जय जनार्दन स्वामींच्या मंदिराच्या इथे आम्ही एक गुरुकुल स्थापन केलेलं आहे आणि एक शाळा स्थापन केलेली आहे। त्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छिते की सर्वांनी आपल्या पर्जन्यवृष्टी होण्यासाठी सर्वांनी एक झाड लावणं खूप गरजेचं आहे आणि ते झाड लावल्यानंतर आपल्याला पर्जन्यवृष्टी होईल आणि आपला भारत देश महाराष्ट्र आणि शेतकरी राजा हा खूप सुखी समाधानी होईल अशी मी जनार्दन स्वामींजवळ प्रार्थना करते। जय जनार्दन। रामकृष्ण हरी। श्री संत जनार्दन स्वामी मंदिर सावरगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव हा अतिशय आनंदात आणि मोठ्या सोहळ्यात संपन्न केला जात असतो। या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात, त्याच प्रकारे जीवनामध्ये आपण महर्षी व्यास यांची जयंती आज आहे। या जयंतीनिमित्त आपल्या पूर्ण गुरु शिष्याचं जे महत्व आहे, ज्या प्रकारे एकलव्य द्रोणाचार्य प्रत्येक या ठिकाणी संतांपासून आतापर्यंत चाललेलं गुरु शिष्य परंपरा यामध्ये अतिशय अलौकिक महत्व आहे। या ठिकाणी या आश्रमामध्ये एकच आम्हाला सर्व शिष्यांना उपदेश करायचा आहे की आपण सर्वांनी वृक्ष संवर्धन केलं पाहिजे। वृक्षाचं जर आपण लागवड केली तर पर्जन्य हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं महत्व प्राप्त होईल। पर्जन्य पडला तर सर्व जनता सुखी होईल। यामध्ये सर्वात महत्वाचं की ह्या ठिकाणी आम्ही या येणाऱ्या भाविकांना एकच उपदेश करू शकतो की बाबांनो, एक झाड आपल्या आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने लावा। त्याचं वृक्षाचं रूपांतर झाल्यानंतर आपल्याला पुढे त्याची फळं चाखता येईल। त्याच प्रकारे या ठिकाणी जय जनार्दन माध्यमिक विद्यालयात या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगितलं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी जे पुस्तकी ज्ञान पेक्षा आपले आई वडील हे आपलं श्रेष्ठ दैवत आहे असं त्यांनी पटवून दिलं की या ठिकाणी सर्वात स्वामींचा जो जय जयकार आहे तो जय जयकार सर्व येणाऱ्या भाविकांनी केलेला आहे। आणि खरोखर आम्ही सर्वांना परमेश्वर प्रार्थना करतो की सुखी जनता व्हायची असेल तर परमेश्वरा सर्वात महत्वाचा चांगल्या प्रकारची वृष्टी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, सर्व जनता सुखी राहू दे, एवढीच आमची या ठिकाणी जनार्दन स्वामींची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी।